भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंडचे सफरचंद दाखल झाले। नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये न्यूझीलंडचे सफरचंद दाखल झाल्याचं कळते। न्यूझीलंडचे सफरचंद 400 ते 450 रुपये किलो प्रति किलोने खरं तर विकले जातात। भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंडमधील सफरचंद दाखल झाले असून त्याचा ग्रँड सोहळा आज एपीएमसी फळ बाजारात मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी न्यूझीलंड आणि खरं तर भारतातील व्यापारी उपस्थित होते। हे सफरचंद चवीला अगदी छान असून क्रिस्पी व उत्तम आहे। सफरचंदाचा एक कंटेनर असून त्याचा दर 400 ते 450 रुपये किलो असल्याचं दोन्ही व्यापाऱ्यांनी सांगितले। तसेच या व्यापारामुळे दोन्ही देशातील संबंध चांगले होण्यास मदत होईल। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये दरवर्षी विविध फळे हे दाखल होतात, मात्र यंदाचा फळ हा काही वेगळा आहे, कारण आफ्रिकनचा रूज ॲपल हा नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये दाखल झालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एक कंटेनर भरून आलेले संपूर्ण ॲपल आहेत, सफरचंद आहेत, ते एका दिवसातच संपलेले आहेत। तर आपण पाहूयात की कसा आहे हा ॲपल, काय त्यांचे नेमके दर आहेत। तुम्ही पाहू शकता की एपीएमसी हा जो परिसर आहे आणि याच बाजारामध्ये हे जे रूजचा ॲपल दाखल झालेला आहे, तुम्ही पाहू शकता की या सुंदर असा हा ॲपल आहे आणि खायला देखील हा चविष्ट आहे, गोड आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे। पाहायला गेलं तर पहिल्यांदाच आफ्रिकन मधील हा रूजचा ॲपल असेल तो एपीएमसी मध्ये दाखल झालेला आहे। भारतातील पहिल्यांदा एपीएमसी मध्ये हा दाखल झालेला आहे, त्यामुळे याला मोठी मागणी देखील आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की नेमकी याचे दर काय आहेत आणि कशी मागणी आहे, ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे। सर, पहिल्यांदाच दाखल झाला ॲपल आपला रूजवाला, काय म्हणजे कसा प्रतिसाद मिळतो, काय याचं महत्व आहे? नाही पहिले मी नमस्कार बोलतो आणि काय हे माल पहिले वेळा इंडियामध्ये आलेला आहे आणि हे एक नंबर क्वालिटी आहे। काल मोठ्या प्रमाणे इकडे आपला ह्यांचं सेरेमनी झाला होता आणि तिकडेपर्यंत न्यूझीलंडची इकडे आले होते डिस्ट्रीब्युटर आणि ते आपल्या जे गव्हर्नमेंटची मेंबर आले होते, ते टाईप केलं इंडियापासून। माल चांगला आहे, गोड आहे आणि खायला व्हेरी टेस्टी आहे। हे क्वालिटी जे आलेलं आहे ना, तर हे मार्केटमध्ये एक नंबर क्वालिटी आलेला आहे, त्यापेक्षा हे मालाची रेट चांगला आहे। नक्कीच आपण पाहू शकता की भारतात पहिल्यांदाच जो रूजचा सफरचंद दाखल झाला आणि एपीएमसी मध्ये हा दाखल झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच दिवसामध्ये संपूर्ण याचा सेल झालेला आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की किती चवीला स्वादिष्ट असा हा सफरचंद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। क्वीन ॲपल असेल, रोज ॲपल असेल, किवी असेल, याचा मोठ्या प्रमाणात भारतात ऑलरेडी इम्पोर्ट होतोय, पण एक नवीन व्हरायटी आम्ही शोधत होतो आणि ते आमचे जे पार्टनर आहेत बेझले एक्सपोर्ट, त्या बेझले एक्सपोर्ट कडून आम्हाला ही नवीन व्हरायटी सापडली रूज ॲपलची। आणि ह्याची खासियत हेच आहे की ह्याचा कलर ब्राईट आहे, ब्राईट रेड आहे, स्वीटनेस एकदम हाय ब्रिक्स आहे आणि क्रंची ॲपल आहे। सो भारतीयांची जी टेस्टची आवड आहे ॲपलच्या बद्दल ती परफेक्ट लॉक होतंय आणि मला वाटतं की हे ॲपल आज आम्ही जसं म्हटलं की हा कंटेनर आलाय, साधारण 21,000 किलो एक कंटेनर ॲपल आलेला आहे आणि कंटेनर खाली व्हायच्या आधीच म्हणजे अनलोड व्हायच्या आधीच तो सोल्ड आउट झालेला आहे। आपल्या भारताचा जो अभिमान आहे शिमला आणि काश्मीरचे ॲपल, त्याच्याबरोबरच न्यूझीलंडचे ॲपल, हे तीनच ॲपल आता बाजारात दाखल झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।